नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 10वी विज्ञान ह्याच्यामध्ये पार्ट पहिला आणि त्याच्यामध्ये तिसरा लेसन रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. हा आपला दुसरा सेशन सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यापूर्वी आपण अभिक्रियाकारक म्हणजे काय किंवा अभिकारक रिएक्टंट्स म्हणजे काय, उत्पादित कशी दाखवली जातात किंवा भौतिक बदल म्हणजे काय असतो, रासायनिक बदल म्हणजे काय असतो, तसेच रासायनिक बदल झाल्यानंतर तो परमनंट असतो. म्हणजेच आपण बघितलेला आहे आंबा पिकला किंवा एखादं फळ पिकलं की परत त्याचं रॉ फ्रुट्स मध्ये म्हणजेच आंब्याचं परत कैरीमध्ये, पिकलेल्या आंब्याचं परत कैरीमध्ये रूपांतर करता येत नाही, म्हणजेच तो रासायनिक बदल आहे. आणि भौतिक बदल म्हणजे पाण्याचं एक्झाम्पल आपण घेतलं की पाण्याला उष्णता दिली की त्याचं वाफेत रूपांतर होतं, वाफेचं कंडेन्सेशन झालं की परत एकदा त्याचं पाण्यात रूपांतर होतं. म्हणजे टेम्परेचर वाढवलं किंवा टेम्परेचर कमी केलं की त्याची अवस्था बदलते, परंतु त्यांचं संघटन जे असतं म्हणजे H2O हा जो मॉलिक्युलचा फॉर्म्युला आहे तो कायम राहतो. म्हणजे भौतिक बदल जे असतात ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात. आता या सेशनमध्ये म्हणजे दुसऱ्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत की अभिक्रिया लिहिताना अभिक्रियेचं लेखन कशा प्रकारे केलं जातं, म्हणजे उत्प्रेरक वापरले असतील किंवा तापमान दिलं असेल तर कशा प्रकारे ते एरोवर लिहिलं जातं आणि त्याची दिशा कशी ठरवली जाते ते आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. चला तर मग पाहूया रासायनिक अभिक्रिया व समीकरणे. पहा विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक समीकरणे म्हणजे काय याच्याविषयी आपण इथे बघणार आहोत. ही कॉपर सल्फेटची जी रिएक्शन आहे Zn बरोबर, झिंक बरोबर म्हणजे जस्ता बरोबर, ते आपण यापूर्वीच्या सेशन मध्ये पाहिलेले आहे. तोच जो एक्झाम्पल, तेच जे एक्झाम्पल आहे ते आपण आता इथे पाहणार आहोत. कॉपर सल्फेटचं द्रावण निळ्या रंगाचं असतं, त्याच्यामध्ये जस्ताची पूड टाकली सॉलिड स्टेट मध्ये तर ती अभिक्रिया आपण कशा प्रकारे लिहू शकतो. इथे पहा, कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण म्हणजे ॲक्युअस सोल्युशन आणि जस्ताची भुकटी म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये आहे, तर ह्याचं रूपांतर झिंक सल्फेटचं जलीय द्रावण म्हणजे ॲक्युअस सोल्युशन मध्ये होतं आणि तांब्यामध्ये ह्याचे कण वेगळे झालेले आपल्याला दिसतात. तर ही रिएक्शन जी आपण लिहिली त्याला शाब्दिक समीकरण असं म्हणतात किंवा ह्या मांडणीला साध्या मांडणीला समीकरण असं सुद्धा नुसतं म्हटलं जातं, पण ते शब्दामध्ये लिहिलेलं आहे म्हणून त्याला शाब्दिक समीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. इथे पहा, आता वर जे आपण शब्दामध्ये लिहिलं ते समीकरण जर सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्ये लिहायला गेलो तर रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त रूपात आपण लिहू शकतो CuSO4 हा फॉर्म्युला आहे कॉपर सल्फेटचा. त्याच्यानंतर झिंक जस्ताची पूड जी वापरली ती आपण Zn लिहितो आणि त्याच्यानंतर त्यापासून तयार होतं झिंक सल्फेट आणि कॉपर, म्हणजेच ते शाब्दिक समीकरण आहे. आता पहा, आपण जसं पुढे पुढे जात जाऊ तसं पुढील स्टँडर्ड मध्ये या रिएक्शन्स खूप मोठ्या मोठ्या असतात. तिथे जर आपण अशा शब्दांचा वापर केला तर रिएक्शन समजणं खूप कठीण जाईल. मग त्याच्यासाठी सायंटिस्टने ह्या सिम्बॉलचा शोध लावला. आपण बघितलं बर्झेलियस नावाच्या सायंटिस्टने अशा प्रकारच्या सिम्बॉलचा शोध लावला आणि म्हणून आपल्याला ह्या ज्या रिएक्शन्स आहेत, हे जे समीकरण आहेत ती आकलन होऊन लिहिण्यामध्ये आपल्याला फायदा झालेला आहे. म्हणून आपण हेच समीकरण CuSO4 प्लस ZnSO4 प्लस Cu हे सिम्बॉलिकल फॉर्मॅटमध्ये अशा प्रकारे लिहू शकतो. इथे पहा, रासायनिक सूत्रांचा वापर करून रासायनिक अभिक्रिया संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरणे असे म्हणतात. आता वरील समीकरणामध्ये काय आहे तर कॉपर सल्फेट आणि जस्त हे अभिक्रियाकारक आहेत, त्यांची रासायनिक अभिक्रिया होते आणि त्याच्यापासून तांब्याचे कण आणि रंगहीन असं झिंक सल्फेटचं उत्पादित तयार होतं. तर हे झिंक सल्फेटचं उत्पादित आपण सिम्बॉल मध्ये लिहिलेलं आहे किंवा कॉपर सल्फेटचं सुद्धा आपण सिम्बॉल मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सूत्रांचा वापर करून आपण योग्य पद्धतीने या अभिक्रिया लिहू शकतो. इथे पहा, रासायनिक समीकरण लिहिण्याचे काही संकेत आहेत, ते कशा प्रकारे लिहिल्या जातात त्यांच्यासाठी काहीतरी सिम्बॉलिकल फॉर्मॅट तयार केलं गेलेलं आहे. ते फॉर्मॅट म्हणजे काय असतं ते आपण आता ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत. रासायनिक समीकरणाचे लेखन करताना पाळण्यात येणारे संकेत आता पाहूया. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला तर उत्पादिते उजव्या बाजूस लिहितात. सांगितलं त्याप्रमाणे बघा, वरील रिएक्शन मध्ये कॉपर सल्फेट हे काय आहे, कॉपर सल्फेट आणि झिंक ही अभिक्रियाकारक आहे म्हणजेच रिएक्टंट्स आहेत आणि म्हणून ती एरोच्या लेफ्ट हँड साईडला दिलेली आहेत. तर उत्पादित कोणकोणते आहेत तर ZnSO4 आणि कॉपर, म्हणजे ही उत्पादित जे आहेत, ही प्रोडक्ट्स जे आहेत ते त्या बाणाच्या उजव्या बाजूला लिहिलेले आपल्याला दिसत आहेत. इथे बघा, अभिक्रियाकारक आहे डाव्या बाजूला तर उत्पादित उजव्या बाजूस लिहितात हे आपण आताच पाहिलं.
अभिक्रियाकारकांपासून उत्पादितांच्या दिशेने जाणारा बाण या दोघांमध्ये काढतात. हा बाण का काढतात? तर ह्याच्यामध्ये रिएक्शनची दिशा दाखवायची असते. म्हणजे रिएक्शन अशा प्रकारे बॉन्ड ब्रेक होऊन त्याचं नवीन उत्पादन या दिशेला होणार आहे, ह्या बाजूने होणार आहे, त्यासाठी त्याला बाण दाखवला जातो. तर दोन किंवा अधिक अभिक्रिया असतील विद्यार्थी मित्रांनो किंवा उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये प्लस साइन टाकलं जातं. बघा CuSO4 आणि झिंक ही अभिक्रियाकारक आहेत, रिएक्टंट्स आहेत. मग ही दोन असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्लस साइन टाकलेला आहे. तसंच उत्पादित जे तयार झालेलं आहे झिंक सल्फेट आणि कॉपर यांच्यामध्ये सुद्धा प्लस साइन टाकलेला आपल्याला दिसत आहे. म्हणजे दोन किंवा अधिक जर अभिक्रियाकारक रिएक्टंट्स आणि उत्पादित असतील तर त्यांच्यामध्ये प्लस साइन टाकून ते लिहिले जातात. बघा आता हे अभिक्रियाकारक कोणत्या स्वरूपात आहेत, त्यांची अवस्था कोणती आहे, वायुरूप आहेत का, द्रवरूप आहेत का, स्थायी रूप आहेत का. तर त्याच्यासाठी आपण मोठा शब्द लिहू शकत नाही, तर त्याच्यासाठी सुद्धा सिम्बॉल तयार केलेले आहेत. वायुरूप म्हणजे गॅसियस स्टेट, त्याला G वापरला जातो. म्हणजे जर आपण H2 आणि O2 यांची अभिक्रिया करून H2O तयार केला, त्याच्यामध्ये हायड्रोजन हा गॅस आहे म्हणून त्याच्या बेसला इथे H2 गॅस लिहिला जातो, O2 गॅस लिहिला जातो आणि H2O हे लिक्विड तयार होतं. आता अशा प्रकारचे अक्षर लिहून उत्पादित कोणत्या स्वरूपात आहे किंवा रिएक्टंट कोणत्या स्वरूपात आहे ते लिहिले जातात. आता बघा उत्पादित जे आहेत ती वायुरूप अवस्थेत असतील तर G म्हणजे गॅस ऐवजी आपण वर जाणारा बाण सुद्धा दाखवू शकतो जो आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे. तर याच्यामध्ये विद्राव्य स्वरूपात असतील आणि त्याचा अवक्षेप तयार झाला म्हणजे PPT प्रेसिपिटेट जर तयार झाला असेल म्हणजे ती टेस्ट ट्यूबच्या बॉटमला जमा झालेला असेल उत्पादित, तर अशा वेळेला ते दाखवताना आपण एसच्या ऐवजी खालच्या दिशेला असलेला बाण सुद्धा दाखवू शकतो. म्हणजे हे अवक्षय बॉटमला जमा होतात म्हणून तो खालच्या दिशेने असलेला बाण दाखवतात, किंवा गॅस जो असतो तो हवेत निघून जातो आणि म्हणून तो वरच्या दिशेला असलेला बाण सुद्धा दाखवला जातो. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागते तेव्हा ती अभिक्रियादर्शक जो आहे, अभिक्रियादर्शक बाण जो आहे त्याच्या वर त्रिकोण हे चिन्ह काढून दाखवले जातात. त्याच्यासाठी तुम्हाला बघा तुमच्या स्क्रीनवर एक इक्वेशन दिसतंय, केमिकल इक्वेशन, की कॅल्शियम कार्बोनेट हा सॉलिड स्टेट मध्ये आहे, त्याला उष्णता दिली. आता उष्णता दिली हे दाखवण्यासाठी त्याने तिथे त्रिकोण वापरलेला आहे, तो बाणावर लिहिला जातो. त्याच्यापासून CaO कॅल्शियम ऑक्साईड हा आपल्या सॉलिड स्टेट मध्ये तयार झालेला, कार्बन डायऑक्साईड हा गॅस स्टेट मध्ये तयार झालेला आहे आणि म्हणून त्याला वरच्या साईडचा बाण दाखवलेला, वरच्या दिशेचा बाण दाखवलेला आहे, म्हणजेच हा हवेमध्ये मिक्स होतो. बघा काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी गोष्टी लागतात. आता उत्प्रेरक म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण या पाठातच डिस्कस करणार आहोत. तर पूर्वी मी एक शॉर्ट मध्ये सांगतो की उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट जो आहे तो रिएक्शनचा स्पीड वाढवतो. इट स्पीड अप द रिएक्शन, म्हणजे रिएक्शनचा वेग वाढवण्यासाठी वापरतात, परंतु तो रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट होत नाही, रिएक्शन मध्ये भाग घेत नाही. तर अशा प्रकारे अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. अशा अटी अभिक्रियादर्शक बाणाच्या खाली किंवा वर दर्शवितात. उदाहरणार्थ वनस्पती तेलाची 60 डिग्री सेल्सिअस तापमानाला निकेल, आता निकेल आहे ते उत्प्रेरक आहे, तो या रिएक्शन मध्ये भाग घेणार नाही. निकेलच्या सानिध्यात हायड्रोजन वायू बरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. आपल्याला रिएक्शन दिसते बघा, वनस्पती तेल जे लिक्विड स्टेट मध्ये आहे, H2 गॅस अभिक्रिया करायची आहे 60°C आणि निकेल आहे ते उत्प्रेरक वापरायचा आहे आणि याच्यापासून वनस्पती तूप तयार होतं. म्हणजे इथे निकेल जो आहे किंवा विशिष्ट तापमान म्हणजे 60°C आपण त्या बाणाच्या वर दाखवलेला आहे आणि निकेल हा उत्प्रेरक आपण बाणाच्या खाली दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे रिएक्शन लिहिताना हे जे संकेत आहेत ते पाळले जातात. इथे पहा, अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असलेली विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. उदाहरणार्थ बघा, अभिक्रियाकारकांची माहिती काय असेल तर याच्यामध्ये 2 रिएक्शन तुम्हाला दाखवलेले आहेत, नायट्रिक ऍसिड सहमत आणि नायट्रिक ऍसिड विरल. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वापरलं तर ते तुम्हाला ब्रॅकेटमध्ये मेन्शन करावं लागतं. अशा प्रकारे ते लिहिलं जातं. खालच्या रिएक्शन मध्ये आपल्याला दिसतंय की विरल म्हणजे डायल्यूट नायट्रिक ऍसिड जिथे आहे आणि म्हणून ते आपण तिथे मेन्शन केलेलं आहे. कारण कॉपरचीच दोन्हीकडे रिएक्शन होऊन आपल्याला कॉपर नायट्रेट, दोन्ही रिएक्शन मध्ये आपल्याला उत्पादित कॉपर नायट्रेट दिसतात पण त्यांचं प्रमाण दोन्हीकडे वेगवेगळं दिसतंय. आणि लेफ्ट हँड साईडला सुद्धा कॉपरची क्वांटिटी आपण इथे एकच वापरलेली आहे, तर इथे दुसऱ्या रिएक्शन मध्ये 3 वापरलेले आहेत, 3 त्याचे मॉलिक्युल्स वापरलेले आहेत, 3 ऍटम वापरलेले आहेत. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड वरच्या रिएक्शन मध्ये तयार होतो, तर नायट्रस ऑक्साईड
खालच्या रिएक्शन तयार होतो. त्याचप्रमाणे पाण्याचे 2 मॉलिक्युल्स आणि पाण्याचे 4 मॉलिक्युल्स. म्हणजे अभिक्रिया किंवा उत्पादित लिहिताना विद्यार्थी मित्रांनो महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ते सहज असेल, कॉन्सन्ट्रेटेड असेल तर ते मेन्शन करावं लागतं, जे आपण इथे सहज म्हणून मेन्शन केलेलं आहे. आणि विरर असेल, डायल्यूट असेल तरी सुद्धा ते आपल्याला लिहावं लागतं. इथे पहा आपल्याला स्क्रीनवर एक रिएक्शन दाखवलेली आहे. AgNO3 सिल्वर नायट्रेट एक्यूएस आणि NaCl सोडियम क्लोराईड एक्यूएस यांची रिएक्शन झाली असता AgCl चा प्रेसिपिटेट तयार होतो. म्हणजे खालच्या साईडचा बाण आपल्याला दिसतो आणि NaNO3 म्हणजे सोडियम नायट्रेट तयार होतो एक्यूएस सोल्युशन मध्ये. आता त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवताना ते बॅलन्स वर दाखवलेत बघा. म्हणजे रिएक्टंट जे वेट असतं तेच वेट नंतर उत्पादितांचं असतं. म्हणजे ह्याला मास कन्झर्वेशनचा रूल असं म्हटलं जातं. म्हणजे सिल्वर नायट्रेटचं द्रावण आपण टेस्ट ट्यूबमध्ये टाकलेलं आहे आणि सोडियम क्लोराईडचं वेट केलं तर 300.23 ग्रॅम दिसतंय. त्याच्यानंतर ती परीक्षा नळी म्हणजे तो बीकर जो आहे तो आपण स्लॅन्ट केल्यानंतर आतमधलं टेस्ट ट्यूब मधलं सोल्युशन बीकर मध्ये जाईल आणि तिथे रिएक्शन होऊन रंगहीन असं तुम्हाला AgCl खाली तुम्हाला अवक्षेप याच्यामध्ये तयार होतो दिसतो आणि दोघांचं वेट सारखं दिसतंय. महत्वाची गोष्ट ही आहे की इथे आपण वस्तुमानाच्या अक्षयतेचा नियम सुद्धा पाहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण या सेशन मध्ये काय शिकलो? आपण या सेशन मध्ये पाहिलं की कशा प्रकारे अभिक्रिया केली जाते. अभिक्रिया करताना डाव्या बाजूला काय दिलं जातं किंवा उजव्या बाजूला उत्पादित कशा प्रकारे लिहिली जातात. नंतर त्यांचं लेखन करताना कशा प्रकारे आपण त्याला हिट दिली तर त्रिकोण लिहितो. त्याच्यानंतर त्याचं कोणताही उत्प्रेरक वापरला तर तो बाणाच्या खाली दर्शवावा लागतो. बाण हा त्या म्हणजे तो एरो जो आहे तो डायरेक्शन दाखवतो, रिएक्शनची दिशा दाखवतो आणि इतर गोष्टी सुद्धा आपण या सेशन मध्ये पाहिलेल्या आहेत. धन्यवाद.